पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 2 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या नवदाम्पत्यानं टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याची अखेर केली। सोलापूर शहराजवळ असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे। सध्या सोलापुरात याच घटनेची चर्चा सुरू आहे। एकाच खोलीत या नवजोडप्याचे मृतदेह आढळल्यानं सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। गोपाळ लक्ष्मण गुंड वय वर्ष 30, गायत्री गोपाळ गुंड वय वर्ष 22, दोघेही राहणार उळेगाव, तालुका उत्तर सोलापूर असं या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असल्याची माहिती आहे। या घटनेनंतर सोमवारी म्हणजे 7 जुलै रोजी सकाळपासून उळे गावात स्मशान शांतता आहे। 2 महिन्यांअगोदर प्रेमविवाह केलेल्या गोपाळ आणि गायत्रीने जीव का दिला हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय। गोपाळ गुंड आणि गायत्री गुंड या नवदाम्पत्याचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला। उळेगावचे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली। गायत्रीचा मृतदेह खाली फरशीवर निपचित पडला होता, तर गोपाळ गुंड हा 30 वर्षीय तरुण नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत होता। प्रेमविवाह केलेल्या या दोघा नवदाम्पत्यानं टोकाचं पाऊल का उचललं याचा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी कसून तपास करतायत। प्राथमिक माहितीनुसार गोपाळ गुंड यांना आपल्या पत्नीचा चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत आयुष्याची अखेर केल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही। या नवदाम्पत्यानं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत नेमकं कारण समोर आलं नाही। रात्री 2 ते 3च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे।